नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट खूप छान होतं. सगळ्यांना संधी मिळाली असेल, सगळ्यांचा ट्रेडही झाला असेल. ऑइल गॅस सेक्टरमध्ये आज चांगल्या पद्धतीची तेजी होती आणि थोडासा तणाव कमी होईल असं वाटतंय. इस्रायल आणि हमास मध्ये जो ताणतणाव चालू आहे, तर अमेरिकेने मध्यस्थी केली आहे आणि तो तणाव जरासा कमी होईल अशी एक पद्धतीची अपेक्षा आहे. त्यामुळे मार्केटने पुन्हा एकदा 24,500चा टप्पा पार केला आहे. धक्के खात 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 25,000 पर्यंत मार्केट पोचत आहे असं दिसत आहे. पण त्या धक्क्यांना तुम्ही घाबरून जाऊन जर मात्र दूर राहिलात तर जो फायद्याचे क्षण येतील तेही तुमच्या वाट्याला येणार नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. सतत एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टरमध्ये जात राहा तर तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज वाढेल. मी आधीच सांगितलं होतं की डिफेन्सचे शेअर खूप महाग झाले. वाढायला शेअर कुठून सुरुवात झाली हे तुम्ही बघायला पाहिजे. 20 रुपयाचा 30 रुपयाचा शेअर 400 रुपये झाला तरी तुम्ही जर खरेदी करत राहिलात तर त्यातून फायदा मिळणार नाही. आज सगळे डिफेन्सचे शेअर मंदीत चालले होते. अगदी माझगाव डॉक्सचा शेअर सुद्धा 400 रुपये कमी भावाला चालू होता. आज क्रूड मात्र ताणतणाव कमी झाल्यामुळे क्रूडचा भाव कमी होत आहे आणि ती भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. कोफोर्जने इनोव्हेटिव्ह सस्टेनेबिलिटी सोल्युशन्ससाठी सेल्सफोर्स बरोबर करार केला आहे. आज सरस्वती साडीचं लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 200 रुपयाला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 194 रुपयांनी लिस्टिंग झालं आणि दिवसभर शेअर तेजीतच होता. ज्यांना शेअर लागले असतील त्यांना चांगला फायदा मिळाला असेल. VST इंडस्ट्रीज ही एका शेअरचे 10 शेअर बोनस देणार आहे आणि याची रेकॉर्ड डेट 30 ऑगस्ट अशी जाहीर झाली आहे. CDSL ही एकाच एक बोनस देणार आहे. त्याची रेकॉर्ड डेट 24 ऑगस्ट अशी जाहीर झाली आहे. ग्रीव्ज कॉटनची सबसिडियरी आहे EV फिन. हिने एक नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये TCS स्पेस स्टुडिओ TCSने लॉन्च केला आहे. हिंदुस्तान झिंकने आज 19 रुपये डिव्हिडंड जाहीर केला. या डिव्हिडंडची 28 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट आहे आणि या डिव्हिडंडसाठी 8,028 कोटी रुपये खर्च केले जाते. बहुतेक वेळेला हिंदुस्तान झिंकने डिव्हिडंड दिला की वेदांतानंतर डिव्हिडंड देत असतं. त्यामुळे वेदांताची काही बातमी येते का याकडे लक्ष ठेवा आणि वेदांताचा शेअर खाली येईल तेव्हा खरेदी करून ठेवा, म्हणजे काही डिव्हिडंडचा तुम्हाला फायदा घेता येऊ शकेल. टेक महिंद्राची 103 एकर जमीन विक्रीला मंजुरी मिळाली आहे आणि 535 कोटीला ही जमीन महिंद्रा युनिव्हर्सिटीला विकली जाणार आहे. HG इन्फ्रा यांना 781 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आज डेटा मिळाला. भारती एअरटेलने 12.52 लाख सबस्क्रायबर्स जोडले तर जिओने 19.11 लाख सबस्क्रायबर जोडले
तर व्होडाफोन आयडियाने मात्र 8.5 लाख ग्राहक गमावले आहेत। या रेकॉर्ड डेटच्या अनुषंगाने तुम्हाला जरी खरेदी करायचं असेल तरी लवकरात लवकर खरेदी करा। 30 ऑगस्ट रेकॉर्ड डेट आहे आणि मला विचारलं की आज 28 ऑगस्ट आहे, आम्ही जर आज घेतलं तर आम्हाला बोनसचा फायदा मिळेल का, आम्हाला डिव्हिडंडचा फायदा मिळेल का? तर तिथपर्यंत शेअरचा भाव वाढून गेलेला असतो आणि मग तुम्हाला तो शेअर महाग भावाने घ्यावा लागतो। त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा। डिव्हिडंड घ्यायचा नसला तरी 25-30 रुपये शेअर डिव्हिडंडच्या डेटपर्यंत वाढतो, तो तरी फायदा तुम्हाला मिळवता येऊ शकेल। त्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे तो वेळेवर घ्या, म्हणजे फायद्यामध्ये वाढ होईल। उशिरा शेअर घेतला तर फायद्यामध्ये वाढ होत नाही आणि कुठलाही बोनस झाला, डिव्हिडंड झाला, काही झालं तरी त्या बातमीनंतर मात्र शेअरचा भाव पडत असतो। त्यामुळे तुम्हाला आणखीन 2-3 महिने पैसे अडकवून थांबावं लागतं। त्याचा विचार तुम्ही करा आणि ऐन वेळेला शेअर खरेदी करण्यापेक्षा योग्य वेळेला आधीच खरेदी करा। 1-2-2, 4-4 प्रत्येक वेळेला शेअर गोळा करा। एकदम कट्टा खरेदी केलात आणि मार्केट पडलं तरी नुकसान होऊ शकतं। त्यामुळे योग्य विचार करून शेअर खरेदी करा। आजच्यासारखंच मार्केट जर उद्या राहिलं तर त्रास होणार नाही। आज दिवसभर मार्केट छान राहिलं, पण आणखीन काही बाहेरची घटना घडली तर मात्र त्याला सामोरं जावं लागेल। बघूया कसं मार्केट चालतंय। आणि टाटा मोटर्सच्या संदर्भात मी अभ्यास केला नाही, तुम्हाला उद्या किंवा परवा अभ्यास करून त्याचं उत्तर सविस्तरपणे मी व्हिडिओमध्ये देईन। नमस्ते।